कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी त्यानंतर अनेक गोष्टींमुळे पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपानंतर परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठित ठरली आहे। या भावाबहिणीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण जिंकणार, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज मतमोजणीनंतर कारखान्याची सूत्र बहिणीच्या हाती कायम राहतात की भावाच्या पॅनलला संधी मिळते हे स्पष्ट होईल। परळीच्या वैद्यनाथ साखर कारखाना संचालक पदाच्या 20 जागांसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडलं। 8,409 पैकी 6,923 मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावलाय। आज परळीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होतीये। विशेष म्हणजे मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल 25 पोलीस अधिकारी आणि 200 तिथे हवालदार तैनात करण्यात आलेले आहेत आणि असा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मुंडे भाऊ बहिणीमुळे ही निवडणूक आणि निकाल प्रतिष्ठेचा मानला जातो आणि इथे यापूर्वी हाणामारी आणि बाचाबाची झाली होती। त्यानंतर असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणी दरम्यान तब्बल पोलीस अधिकारी 25 आणि 200 हवालदार असा एक फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता कोण जिंकतं यासाठी ही घोडदौड सुरू आहे। कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, त्याचबरोबर पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपानंतर आता परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या दोघांसाठी सुद्धा प्रतिष्ठेची मानली गेली आहे।